माझ्याकडे अशोक चव्हाणांचा राजीनामा आला। अशोक चव्हाणांचा राजीनामा मी स्वीकारला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही आमदारांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना दिली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत आणि थोड्या वेळापूर्वीच अशोक चव्हाणांच्या संदर्भात निर्णय आलेला आहे। सर, काय सांगाल? तुम्हाला राजीनामा आलेला आहे तो तुम्ही मंजूर केलेला आहे का? आज सकाळी मला श्री अशोक चव्हाण विधानसभा सदस्य यांचा राजीनामा मिळालेला आहे। त्यांनी स्वतः तो माझ्याकडे दिलेला आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे आणि या संदर्भातलं गॅझेट नोटिफिकेशनही इश्यू केलं गेलं आहे। सर, या संदर्भात आणखी काही काँग्रेस नेत्यांचे राजीनामे आलेले आहेत का आमदारांचे, अशी चर्चा सुरू आहे? माझ्याकडे केवळ एक विधानसभा सदस्याचा राजीनामा संदर्भातला पत्रव्यवहार प्राप्त झालेला आहे आणि तो आहे श्री अशोक चव्हाणांचा। सर, राष्ट्रवादीची सुनावणी संपलेली आहे, सर्वांची लक्ष जे आहे ते निकालाकडे आहे। नेमकं कधीपर्यंत निकाल अपेक्षित आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यांच्या अपात्रतेची याचिका जी माझ्याकडे सुनावणी होत होती त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि 15 फेब्रुवारीच्या आत हा निकाल मी जाहीर करीन। कॅमेरामन सुनील सह चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।